जय भीम. मी विनोद चांदमारे, लॉर्ड बुद्धा TV. आपण बघत आहोत की लॉर्ड बुद्धा TVवरती हे लाईव्ह प्रसारण आहे. जगभरामध्ये आपण लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून भीमा कोरेगाव शौर्य दिनाचं हे लॉर्ड बुद्धा TVवरती लाईव्ह प्रसारण बघत आहोत की आपण हा लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या या शूरवीरांना या ठिकाणी मानवंदना देत आहे. आपण बघतोय की वृद्ध असतील, लहान लहान मुलं पण आहेत आणि या ठिकाणी अतिशय म्हणजे लोंढा ज्या अशा प्रकारे जो की लोंढा येतोय आपण बघतोय लांब लांबपर्यंत जे बाबासाहेबांना जो आपला बाबासाहेबांनी या ठिकाणी जे आपल्या शूरवीरांना 1927ला या ठिकाणी बाबासाहेब आले आणि त्यांनी मानवंदना दिली. त्यानंतर या ठिकाणी हा जो इतिहास आहे 1818ला जो पेशवे आणि महार रेजिमेंटचे जे सैन्य आहे त्यांच्यामध्ये जे घनघोर युद्ध झालं त्या युद्धामध्ये 500 महार बटालियन सैन्यानी 28,000 पेशव्यांचा या ठिकाणी पराभव केला आणि त्याच्या याच्यामध्ये हा जो विजयस्तंभ आहे या विजयस्तंभांना मानवंदना देण्यासाठी हा लाखोचा जनसमुदाय वर्षानुवर्ष आज या ठिकाणी वाढत आहे. आपण बघत आहोत की अतिशय प्रचंड प्रमाणात ही गर्दी आहे आणि बाबासाहेबांचा जय जयकार घोषणा देत हा अनुयायी पुढे जात आहोत आणि आपल्या शूरवीर या सैन्याला या ठिकाणी मानवंदना देत आहे. आपण बघतोय की अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कुठलीही गडबड गोंधळ न करता हा बाबासाहेबांचा अनुयायी देशभरातील हा अनुयायी आपण बघत आहोत की प्रचंड संख्येने हा अनुयायी येतोय. लॉर्ड बुद्धा TVवरती आपण हे लाईव्ह प्रसारण बघत आहेत. मी विनोद चांदमारे, कॅमेरामन सौरव डाबरे. आपण हे लाईव्ह प्रसारण आमची लॉर्ड बुद्धा TVची जी टीम आहे गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी हे प्रसारण करत आहे. आपण बघतोय की अतिशय म्हणजे प्रचंड संख्येनं हे लहान मुलं असतील, वृद्ध हे बघतोय आपण की लहान मुलांना घेऊन त्यांचे जे पालक आहेत त्या मुलांना घेऊन या ठिकाणी आपल्या शूरवीरांना या ठिकाणी मानवंदना देऊन ह्या म्हणजे वर्षाची सुरुवात करत असतो. आपण बघत आहोत की प्रचंड अशा प्रमाणात हा भीमसागर या ठिकाणी म्हणजे प्रत्येक वर्षाला हा भीमसागर उसळत असतो. बघतोय की आपण प्रचंड गर्दी आहे परंतु कुठलाही गडबड गोंधळ नाही. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा बाबासाहेबांचा अनुयायी आपल्या या म्हणजे जो शूरवीर आहे त्यांना मानवंदना देतो. लॉर्ड बुद्धा TVवरती एक आपण बघतोय की एक लॉर्ड बुद्धा TV एक असं एक चॅनल आहे की ते जगभरामध्ये हे प्रसारण आपल्याला या ठिकाणून बघत आहोत. आपले सामाजिक न्याय समाज कल्याणचे उपायुक्त लोंढेसाहेब आपल्यामध्ये, सहाय्यक आयुक्त लोंढेसाहेब आपल्यामध्ये. लोंढेसाहेब जय भीम. जय भीम. जय भीम. आजच्या शौर्य दिनाला 207 वर्ष पूर्ण होत आहेत. 207 शौर्य दिन. हां, तर शौर्य दिनाचं औचित्य साधून आपण जनतेला काय संदेश देणार आहात? सर्वप्रथम सर्व बांधवांना मी 207व्या शौर्य दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने शौर्याचं पराक्रम दाखवून या पद्धतीने जो आपले स्मारक इथं विजयस्तंभ उभा केलेला आहे त्याला अभिवादन करण्यासाठी हे बांधव लाखोच्या संख्येने उपस्थित राहतात. त्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि केलेल्या सर्व ज्या सोयीसुविधा आहेत त्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. जिल्हा प्रशासन, समाज कल्याण आणि पोलीस विभाग त्या अनुषंगाने मग आपण हा सोहळा पार पाडत आहोत. साहेब, आपण हे शौर्य दिनाचं प्रशासनाच्या वतीनं हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवतो. परंतु आपण एक अधिकारी आहात आणि एक तरुण आहात, तर आपण आपल्या बहुजन समाजाच्या तरुणांना काय संदेश देणार? निश्चितच मी संदेश वेगळा देणं काय अपेक्षित नाही. आपल्याला आपल्या परमपित्याने जो संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्याच धर्तीवर शिक्षण घेऊन आपल्या समाजातील प्रत्येक युवकाने आपल्या स्वतःला घडवलं पाहिजे. महामानवांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपलं जीवन जर व्यतीत केलं
तर निश्चितच आपलं जे जीवन आहे ते समाजोपयोगी होईल. हा एक छोटेखानी संदेश जो की जीवन खूप मोठ्या प्रमाणावर सुधारवू शकतो, तेवढाच संदेश मी देईल. धन्यवाद. जय भीम. जय भीम. धन्यवाद. आपण बघत आहोत की जय भीम. या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत. आपण बघतोय की बाबासाहेबांचा जो अनुयायी आहे या ठिकाणी अभिवादन करताना आपण बघत आहोत. प्रचंड संख्येनं असा या ठिकाणी बघतोय आणि त्या एवढं हे असताना आपण पोलीस प्रशासन बघतोय की अतिशय म्हणजे कुठलीही गडबड गोंधळ नसल्यामुळं पोलीस प्रशासन अतिशय निवांतमध्ये या ठिकाणी बसलेलं बघतोय आपण. कारण बाबासाहेबाचा अनुयायी कुठलीही गडबड करत नाही, त्यामुळं पोलीस प्रशासनावरही काही ताण येत नाही असं आपण या ठिकाणी चित्र बघत आहोत. आपण भीमा कोरेगावचे लाईव्ह प्रसारण हा लॉर्ड बुद्धा टीव्हीसाठी बघत आहोत. आपण आपल्यामध्ये काही चळवळीतील नेते मंडळी आहेत. जय भीम. आपण आज या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आलेला आहात, तर तरुणांना आपण काय संदेश देणार आहे? सर्वप्रथम संदेश असा आहे, भाऊ सर्वांनी एकत्र या. एक हेतू सेफ आहे. समाजाचं कसं आहे, एक हेतू सेफ आहे. तर सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपण बोलताय एक आहे तो सेफ आहे, परंतु आपण कुठंच एक नाही आहेत. तर त्यामुळे हा एक फक्त आपण भीमा कोरेगाव 1 जानेवारी 14 एप्रिल 14 ऑक्टोबर आणि 6 डिसेंबर या ठिकाणी आपण एक असतो आणि सेफ असतो, परंतु इतरत्र आपण नसतो. राजकारणामध्ये तर आपण कुठेही सेफ नाही. मग याच्याविषयी आपल्याला काय म्हणायचं आहे? कसं आहे साहेब, आपल्या प्रत्येक घरामध्ये एक नेता तयार झालेला आहे. सगळ्यात मूळ कारण ते, मी पण स्वतःला राष्ट्रीय नेता समजतो अशी सगळ्यांची भावना आहे. जेव्हा आपण फुले शाहू आंबेडकरांचे, छत्रपती शिवरायांचे जेव्हा विचार आपण समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम जेव्हा करू खरं तन मन धनाने, तर आपण एक बाबासाहेबांचे असो किंवा फुले शाहू आंबेडकरांचे पाईक आहे, त्या हिशोबाने जर काम केलं तर आपण नक्कीच एकत्र येऊ शकतो. धन्यवाद. आपण काय आपल्यामध्ये एक नेते मंडळी. जय भीम. लॉर्ड बुद्धा टी व्हीमध्ये आपलं स्वागत. आणि आपण आज या ठिकाणी आजचा जो शौर्य दिन आहे, या आपल्या जे शूरवीर होते त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण आलेला आहात. तर आपण तरुणांना काय संदेश देणार? तरुणांना संदेश देण्याच्या पलीकडचं सांगतो की आमच्या ज्या पिढ्या आहेत ते तेव्हापासून इथं येतात, म्हणजे स्वतः बाबासाहेब पण इथे येऊन गेलेत. आणि हा आजचा जो दिवस आहे हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे. कारण ह्या दिवसाने आम्हाला लढायचं कसं ते शिकवलं आणि बाबासाहेबांनी आम्हाला जगायचं कसं ते शिकवलं. म्हणजे जोपर्यंत देवपृथ्वी आहे, सूरज आहे, चंद्र आहे, तोपर्यंत हा दिवस साजरा केला जाईल. कोणी किती कुरघोडी केली आणि याचा विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण हा इतिहास सत्य आहे, याला कोणी लपवू शकत नाही. जय भीम. आपण लढाईचं बोललात, परंतु 1818ची लढाई ही तलवारीची होती. आपण आज 2024मध्ये आहोत. आपण लढतो, परंतु लढतो आणि आपल्याला लढवल्या जात आहे, म्हणजे तरुणांना भडकावल्या जात आहे. याच्याविषयी तुम्हाला काय बोलायचं आहे? याच्या सर्वात अगोदर ना आपल्या समाजातले जेवढे बी गटतट आहेत ते जर एकत्र आले तर आपले तरुण इकडे तिकडे जाणार नाही. आणि सगळ्यांचे बाप जर बाबासाहेब असतील तर सगळे एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. आपण बघतोय की या ठिकाणचे काही तरुण नेते आहेत, त्यांना वाटतं की नेते मंडळीने एकत्रित आलं पाहिजे अशी त्यांची भावना आहे. आपण बघतोय काही बंधू, आपण कुठून आलं ना? मी पुण्यातून. किती वर्षापासून येत आहे तुम्ही? हां, किती वर्षापासून येतोय? मी आता एक 5-6 वर्ष आले. ठीक आहे. या ठिकाणी बघतोय की काही नेते मंडळ. जय भीम. हां, अरे या साईडने जय भीम. लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती लाईव्ह प्रसारण आहे. तर आपण जनतेला काय संदेश द्याल? जनतेला संदेश देण्याच्या आधी मी जे आपले शूर या ठिकाणी लढाई लढले होते या सर्वांना मी प्रथम अभिवादन करतो आणि जनता ही गेल्या अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने येत आहे. आणि या ज्या शूरवीरांनी जी लढाई केलेली आहे त्यांचा एक आदर्श या ठिकाणी घेण्यासाठी मी या ठिकाणी जनतेला आवाहन करतो की आपण दरवर्षी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहतो. 1 जानेवारीची सुरुवात आपण भीमा कोरेगावच्या शौर्य दिना स्तंभ आहे त्याला सुरुवात करतो आणि एकत्रित होतो. परंतु हे जे एकत्रित येत आहेत
याचं आउटपुट तुम्हाला निवडणुकीच्या याच्यामधून दिसत नाही, याचं रिझन काय? निवडणुकीमध्ये कसं असतं, प्रत्येक नेता हा त्याच्या कामाप्रमाणे त्या ठिकाणी त्याला क्रेडिट मिळत असतं. एखादा नेता जर तो चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर ही जनता त्याच्या पाठीशी उभं राहत असते. त्याच्यामुळे ही मतं विभागली जातात आणि त्याच्या पाठीशी उभी राहतात. नाही, एकत्रित होण्यासाठी काय काय केलं पाहिजे तुम्हाला वाटते? नेते मंडळामध्ये तुम्हाला आपले समाजातील जे नेते आहेत, हे नेते एकत्रित न येण्याचं कारण काय? त्याच्या आधी जे वरच्या लेवलचे नेते आहेत त्यांनी एकत्रित आलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकांचे विचार एकमत करून जनतेच्या पुढे आले पाहिजे. तेव्हा ही सगळी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील. काय होतं या ठिकाणी प्रत्येक नेते विभागलेले आहेत. काय तर विभागले, जो पक्ष आपल्या समाजाच्या पाठीशी उभा राहील त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आज आपल्या पाहिलं असेल की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मराठवाडा विद्यापीठाला विरोध असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. तर अशा नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, मी असं आव्हान करतो. जो विद्यापीठाचा लढा जो 16 वर्ष लढला, म्हणजे एक तुम्ही पवार साहेबांचा विषय, मी आंबेडकरी चळवळीच्या नेत्याचं बोलतोय. आंबेडकरी चळवळीचं नेतृत्वाचा विषय आपल्याला बोलतोय. हे नेतृत्व एकत्रित का होत नाही? मी सांगितलं ना तुम्हाला, काय होतं, प्रत्येक नेत्याच्या पाठीमागे समाज असतो, कार्यकर्ते असतात. तो नेता ज्या पक्षाच्या मागे जाईल त्या ठिकाणी ते कार्यकर्ते मतदार जातात ना. त्याच्यामुळे सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन की आपण बघितलं पाहिजे की बाबा कुठला आपल्याला पक्ष पाठीशी उभा राहतो, कुठल्या पक्षाने आत्तापर्यंत आपल्याला न्याय दिलेला आहे, याच्याकडे लक्ष वेधित करत नाहीत. त्याच्यामुळे समाज भरकडला जातो आणि ते मतं विभागली जातात. आपण बघतोय की निश्चितच तरुणांचं एक असं मत आहे की प्रत्येक नेत्याने, आंबेडकरी चळवळीतील नेत्याने एकत्रित आलं पाहिजे. आपल्यामध्ये दुसरे एक नेते आहेत. साहेब जय भीम. लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण लाईव्ह प्रसारण बघत आहात. तर आपण या ठिकाणी आलेला आहात, किती वर्षापासून येतो तुम्ही? मी जवळजवळ मागच्या 10 वर्षापासून येतो. 10 वर्षापासून येतो मी मानवंदनेकरिता. तुमचं नाव सांगा. माझं नाव महेश पाटील. मी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा मी उपाध्यक्ष आहे आणि मी पुण्यातच असतो आणि मानवंदनेसाठी मी प्रत्येक वर्षी येत असतो मी या ठिकाणी. बरं, इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी मला आल्यानंतर असं वाटतं की त्यावेळेस पूर्वजांनी जो लढा दिला होता, त्यांनी जे शौर्य पराक्रम जे गाजवलं होतं, त्याचा आदर्श हा अख्ख्या जगासमोर आज या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि तो आदर्श बघून एक नवीन ऊर्जा तरुणांमध्ये निर्माण होती, तशी माझ्यामध्ये सुद्धा निर्माण होते. आणि येणाऱ्या पुढील पिढीला एक नवीन संदेश भेटतो. त्यावेळेस जेव्हा अन्याय झाला त्यावेळेस जसं पूर्वजांनी त्याला प्रोटेस्ट केलं, तर त्याचप्रमाणे तरुणांनी आत्तासुद्धा प्रोटेस्ट केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद. आपण बघत आहोत की अनेक तरुण या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघत आहोत की हे नेते मंडळीबरोबरच सर्वसामान्य भीमानवी आपण लाखोच्या संख्येने आपण या ठिकाणी बघत आहोत. या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे तरुण नेते या ठिकाणी आलेले आहेत. भाऊ, लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती लाईव्ह प्रसारण आपण बघत आहात. आपण बाबासाहेबांच्या अनुयायी आहात. आज जो शौर्य दिन आहे याला अभिवादन करण्यासाठी आलेला, तर आपण तरुणांना काय संदेश द्याल? आपण पाहताय की हा जो जयस्तंभ आहे ह्याच्या पाठील मागे इतिहास हा दैदीप्यमान आहे. ज्यावेळेस आपल्या जे शूरवीर होते आणि आपला महार समाज होता, त्यातला अपमानजनक अशी वागणूक दिली जात होती, त्याच्याशी भेदाभेद केला जायचा. आणि जो दुसरा पेशवा आहे त्यांनी त्या सैन्यामध्ये आपल्या लोकांना घेण्याचं नाकारलं. त्याच्या आधीचा जो पहिला पेशवा होता, पहिला बाजीराव, त्याच्या सैन्यामध्ये मुस्लिम पण होते, महार पण होते, मातंग समाजाचे सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या सैन्यामध्ये असायचे. पण दुसरा बाजीराव आल्यानंतर त्यांनी एकदम कर्मठ अशी भूमिका घेतली की आपल्या महार लोकांची त्यांनी एवढा तिरस्कार केला की परत त्यांच्या गळ्यामध्ये माठ आणि झाडू दिला, मग पाठीला झाडू दिला. अशी अवस्था, दैनीय अवस्था आपल्या चांगल्या शूरवीरांची केली. आणि त्याचाच बदला म्हणून आपले जे सिद्धनाथ महाराज आहेत ते त्यांच्यापाशी गेले. त्यांना सांगितलं की आम्ही ह्या भूमीसाठी रक्त सांडायला तयार आहोत, आम्ही आपल्या बाजूने आपल्या भूमीसाठी, आपल्या मातीसाठी लढू.
पण त्यांनी एकही ऐकलं नाही. तुमची किंमत काय तर सुईच्या टोकी एवढंही तुमची किंमत आमच्या नजरेसमोर काय नाही. तुम्ही पायाची धूळ तर पायाची धूळच राहणार. मग त्यांनी निर्णय घेतला आणि एफ स्कॉटन यांच्याशी हात मिळवणी केली आणि ब्रिटिशांची हात मिळवणी केल्यानंतर ब्रिटिश मायबाप ज्यावेळेस आपल्या भारतात आले आणि ते सुधारणावादी होते आणि समाजवादी होते आणि त्यांनी आपल्या ह्या बटालियन जे महार समाज आहे त्याच्यातलं शौर्य पाहून आपल्या लोकांना त्यांच्या सैन्यामध्ये संधी दिली. आणि लोक म्हणतात ही ब्रिटिशांच्या विरुद्ध आणि पेशव्यांच्या विरोधाची लढाई आहे. मी तर म्हणून हा साफ खोटा आहे. ही लढाई फक्त महाराजांच्या आत्मसन्मानासाठी होती, त्यांचा आत्मविश्वासासाठी होती. अनेक वर्षापासून त्यांचा आत्मसन्मान जो या पेशव्यांनी घालवला होता तो प्राप्त करण्यासाठी हे युद्ध होतं. पलीकडच्या साईडला आपले स्कॉटन आणि महार बटालियन पलीकडच्या नदीच्या साईडला होते, ह्या साईडला सगळे पेशवाई होते. फक्त 834 लोक आपली, त्याच्यामध्ये महार 500 लोक आणि ब्रिटिशांच्या बाजूने आपण लढत होतो. आणि पेशव्यांमध्ये 28,000 8,000 पायदळ, 20,000 घोडदळ आणि बाकीचे असे सैन्य त्यांच्याकडे 28,000चं सैन्य होतं. आणि ह्याच्या पराक्रमामध्ये आपण जर हा इतिहास बघितला तर हा इतिहासामध्ये जगामध्ये तोड नाही आहे असा हा दैत्यमाद इतिहास इथं आज आपल्या महाराजांनी घडवलेला आहे. आणि आत्मसन्मानाची लढाई जिंकून आपला स्वाभिमान दिलेला आहे. आणि त्या स्वाभिमानाला सलाम करण्यासाठी, त्या शूरवीरांच्या वारसांना सलाम करण्यासाठी आणि आपल्याकडे त्यांची प्रेरणा आणि शौर्य घेण्यासाठी इथं लाखाचा जनसमुदाय आपण पाहताय की दरवर्षी न चुकता इथं येत असतो. की ज्या बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927 इथं पाऊल ठेवलं ह्या जयस्तंभावरती आणि हा जयस्तंभ आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे हे ठणकावून सांगितलं. मार्चच्या सभेमध्ये बाबासाहेब म्हणतात की तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही कुणाची संतान आहात तर त्यांना एक पुरावा म्हणून तुम्हाला द्यायचा असेल तर भीमा कोरेगावचा जयस्तंभ द्या. तिथं जाऊन बघा, तुमच्या पूर्वजांची नावं तिथल्या पाठीवरती कोरलेली आहेत. आणि कोण तुम्हाला काय म्हणत असेल त्याला सांगा की आम्ही भेडबकरीची अवलाद नसून सिंहाचे बछडे आहोत, हा तो स्तंभ सांगतो आपल्याला. म्हणून बाबासाहेबांनी तर मानवंदना दिली तेव्हापासून तर आजच्या काळात आज इथं लोकांची संख्या जास्तीत जास्त वाढत आहे. बाबासाहेबांनी ज्या ज्या स्थळी भेट दिलेली, ज्या ज्या स्थळी त्यांनी पाऊल ठेवलेलं आहे ती भूमी क्रांतीची भूमी झालेली आहे. आणि ही पाहताय आपण 1 जानेवारी हे भीमा कोरेगाव ही क्रांतीची भूमी आहे, ह्याचं हे प्रचिती आहे. ही जनता, ही संख्या, त्याच्यावरून आपल्याला कळतं की ही जनता बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी इथं येतात. तर मी नूतन वर्षाच्या आपल्या सर्वांना या जयस्तंभ 207वा शौर्य दिनानिमित्त सर्वांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. आणि युवकांना आवाहन करतो की येणारं हे नवीन वर्ष ह्या शूरवीरांचा देदीप्यमान इतिहास आहे, त्यांचं शौर्य आहे, त्यांची जे इतिहास घडवलेला आहे त्याची आपण इथून जाताना त्यांची प्रेरणा घेऊन गेलो पाहिजे. हीच खरी ह्या शूरवीरांना मानवंदना ठरेल. मी आजच्या दिनी ह्या शूरवीरांना मानवंदना देतो. जय भीम, नमो बुद्धाय. आपण बघत आहोत की या ठिकाणी बाबासाहेबांना बाबासाहेबांना 1927ला जे या ठिकाणी आले आणि त्यानंतर हा जो शौर्य दिन आहे या शौर्य दिनांचा औचित्य साधून या ठिकाणी प्रत्येक आंबेडकर अनुयायी या ठिकाणी येतो आहे. काय करतो हां बोलतो मला हे करू द्या, तुम्ही डिस्टर्ब करू नका ना. तर आपण बघत आहोत की अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील या ठिकाणी मान्यवर बघतोय. या ठिकाणी आणखी एक आमचे धम्मबंधू आलेत. जय भीम. जय भीम. मला नका सांग, मी करतो. तुम्ही जय भीम. चला धन्यवाद. मी त्याला हे करतो. या ठिकाणी काही धम्मबंधू आलेले आहेत. जय भीम. जय भीम. आपलं नाव काय? जय भीम. माझं नाव धम्मचारी ज्ञानराजा. मी पुण्यातून आलेला आहे. दरवर्षी या ठिकाणी येत आहे. हा जो आनंदाचा सोहळा आहे या ठिकाणी दरवर्षी होत आहे. त्याचं कारण आहे की संपूर्ण भारतातील लोकांना आवडतं आहे की या देशातील जातीयता नष्ट झाली पाहिजे. या देशातील असमता, विषमता, गरिबी, अंधश्रद्धा याला मूठमाती दिली पाहिजे. आणि त्यासाठीच हे लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात, आनंद उत्सव साजरा करतात. जे 500 शूरवीर भीमसैनिक होते त्यांना या ठिकाणी ते श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतात. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. दरवर्षी जवळपास 30 लाख लोक या ठिकाणी येत आहेत. 3 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत लगातार 3 दिवस या ठिकाणी हे लोक कोणाचंही निमंत्रण नसताना स्वखर्चाने, उत्साहाने, आनंदाने येतात आणि विजयी उत्सव साजरा करतात.
आम्हाला समता पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे, आम्हाला सगळ्या प्रकारची विकासाची दारं खुली पाहिजेत आणि या देशातील जातीयता नष्ट झाली पाहिजे, अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे, गरिबी नष्ट झाली पाहिजे, विषमता नष्ट झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही मनमानी पद्धतीने संविधान अंमलबजावणी होते ती संविधानाची अंमलबजावणी ही बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणेच चालली पाहिजे. तरच या देशात प्रत्येक नागरिकाला समृद्ध जीवन प्राप्त होईल. शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक आणि आध्यात्मिक जीवन त्यांना समृद्ध प्राप्त होईल. या अशा प्रकारच्या या भावनेसाठी हे लोक मोठ्या संख्येने येतात. नमो बुद्धाय, जय भीम. धन्यवाद. आपण बघत आहोत की प्रचंड अशा संख्येनं आपण हा बाबासाहेबांचा अन्वय आपण बघतोय. अतिशय प्रचंड संख्येनं आपण बघतोय. या ठिकाणी अनेक म्हणजे लहान लहान मुलं या ठिकाणी बघतोय आपण. अतिशय शिस्तबद्धतेने लहान मुलं बघतोय, वृद्ध आहेत हे बघतोय आपण की हा लाखोचा तो त्या ठिकाणी आपण बघतो. तो बघा जो भीमा अन्वय आहे, जसा आपण पाण्याचा लोंढा येतोय तसं त्या प्रकारे हा म्हणजे जसं जशी वेळ होईल तसा या ठिकाणी बाबासाहेबांचा अन्वय येतोय आणि आपल्या या शूरवीरांना या ठिकाणी मानवंदना देऊन जात आहे. या शौर्य दिनाचं औचित्य साधून मेश्राम साहेब आपल्यामध्ये आलेत. मेश्राम साहेब, जय भीम. लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण लाईव्ह प्रसारण बघत आहोत. तर आजच्या दिवसाचं ही औचित्य साधून आपण काय संदेश देणार आहात जनतेला? आज 207व्या शौर्य दिनाच्या निमित्तानं मी तत्कालीन वेळेच्या सगळ्या शूर सैनिकांना, अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्षा नात्यानं अभिवादन करण्याकरिता आलेलो आहे. सामाजिक शांतता, सलोखा, एकात्मता या सगळ्या जपण्यासाठी इतिहासाकडे कटाक्ष टाकत पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं हे राज्य शांततामय दृष्टीनं प्रगतीच्या आणि विकासाच्या वाटेवर निघताना आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. हे राज्य आणि हा देश पुढे जाण्यासाठी म्हणून सगळ्यांनी सामाजिक सलोखा जपण्याची आवश्यकता आहे. आज या शौर्य दिनाच्या निमित्तानं या शूरवीरांना अभिवादन करताना एवढंच म्हणणं मी या राज्यातल्या तमाम आंबेडकरी जनतेच्या संदर्भाने मी सांगेन. जय भीम. साहेब, आपण अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष आहात. तर सध्याची जी परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, याच्यावरती आपण काय प्रकाश टाकणार आहात काय? सामाजिक परिस्थिती ज्या महाराष्ट्राच्या 1960ला ज्या महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि जो महाराष्ट्राचा इतिहास आहे त्या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आपल्याला सगळ्यांना कटिबद्ध राहावं लागेल आणि त्याच दिशेची आपली वागणूक आणि वाटचाल राहावी अशी देखील अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. धन्यवाद. हे होते अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष मेश्राम साहेब. विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी या शौर्य दिनाचं औचित्य साधून मानवंदना देण्यासाठी येत आहेत. तर आपण या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल ते या स्कूलचे डांगळे सर आपल्या लॉर्ड बुद्धा टी व्हीच्यावरती उपलब्ध आहेत. सर, लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती आपण हे लाईव्ह प्रसारण बघत आहात. तर आपण आजच्या या शौर्य दिनाला अभिवादन करण्यासाठी आलात. तर आपण काय संदेश देणार? बोधिवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बोधिवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल नाशिक रोड या शाखेत आम्ही नितीन डांगळे आम्ही आज 207व्या शौर्य दिनानिमित्त मी सर्व भाविकांना सर्व भीमसैनिकांना मी शौर्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि आजच्या दिवशी मी फक्त एवढंच सांगेल की सर्वांनी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल आपली जे आहेत तर ती बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये 22 प्रतिज्ञा तसेच 10 पारमिता वगैरे घेतल्या. तर महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल असेल तिथं सर्व विद्यार्थ्यांनी तिथं ॲडमिशन घ्याव्या आणि भारत बौद्धमय होण्यासाठी प्रयत्न करावे. जय भीम. हे होते बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे संचालक डांगळे सर. आपण बघत आहोत की या ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत. आपण रिपब्लिकन पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष
कुणाल भावळकर आपल्यामध्ये लॉर्ड बुद्ध टी व्हीचं हे लाईव्ह प्रसारण आहे. तर आपण या ठिकाणी अभिवादन करायला आलेलं आहेत, तर काय संदेश देणार आहात आपण? खरं तर मी लॉर्ड बुद्ध टी व्हीचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो, कारण की जो आमचा इतिहास आहे आणि आमच्या पूर्वजांचा इतिहास आहे तो इतिहास जगासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न लॉर्ड बुद्धच्या माध्यमातून होत आहे. 1818 साली भीमा कोरेगाव येथे आमच्या महार बटालियननी जी शौर्य पराक्रम आणि जी आमची संयमाची भूमिका जी असेल त्या युद्धाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेली आहे. इंग्रजांच्या या पलटणीमध्ये ज्या स्कॉल्टन यांच्या नेतृत्वाखाली या भीमा कोरेगाव येथे हे युद्ध झालं, म्हणजे पेशव्यांचं आणि इंग्रजांचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये महार बटालियन ही अग्रस्थानी होती. त्याच्यामध्ये महार बटालियननी 9 तास 9 ते म्हणजे 9 सकाळचे 9 ते संध्याकाळच्या 9पर्यंत म्हणजे 12 तास कंटिन्यूज युद्ध केलं आणि त्या ठिकाणी महार सैनिक हे अक्षरशः तिथं त्यांनी जेवण नव्हतं केलं, कारण की शिरूरहून ती सगळी पलटण या ठिकाणी आलेली होती. म्हणून या पेशव्यांच्या ज्या जातीयतेला ज्यांनी जे अन्याय अत्याचार या भारतामध्ये महार, मांग, ढोर, चांभार, कुंभार या समाजावरती केलेला आणि त्या समाजाला वाचा फोडणं, त्यांना न्याय देण्याचं सिद्धनाथ महार या सेनापतींनी या ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणून आमच्यासारख्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला ही आज या ठिकाणी येऊन अतिशय प्रेरणा याच्या माध्यमातून मिळते आणि येणाऱ्या भावी पिढीला याच्या माध्यमातून नक्कीच ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपण तरुण आहात. आत्ताचं जे राजकीय परिस्थिती आहे, तरुण कुठंतरी आंबेडकरी चळवळीपासून भरकटलेला असा वाटतोय, तर याच्याविषयी आपल्याला काय म्हणजे रिझन काय त्याचं? आंबेडकरी चळवळीमध्ये जे राजकीय जे आमचं पुनर्स्थापन झालेलं नाही आहे, ज्या रिपब्लिकन पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो रिपब्लिकन पक्ष दिलेला त्या पक्षाचे तुकडे इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या सोयीनुसार केलेले आहेत. मी या समाजाच्या यांच्यातून मी एक सांगू इच्छितो की जेवढेही गटतट असतील, म्हणजे प्रकाश आंबेडकर असतील, जोगेंद्र कवाडे सर असतील, आठवले साहेब असतील, रासू गवळे असतील, या सर्व नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची ही वेळ आलेली आहे. तरुणांना योग्य ती दिशा त्यांच्या माध्यमातून मिळत नाही आहे आणि आंबेडकरी चळवळीची एक ताकद या महाराष्ट्रात, या भारतामध्ये अत्यंत जोरदार प्रमाणे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते मताच्या रूपांतर झालं तर नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटल्याप्रमाणे शासनकर्ती जमात होण्यासाठी कुणीही रोखू शकणार नाही. म्हणून माझी नेत्यांना पहिल्यांदा विनंती आहे की आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एका व्यासपीठावर आलं पाहिजे आणि या संपूर्ण तरुण पिढीला योग्य दिशा आणि दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आपण तरुण आहात आणि आपण एक उद्योजक व्यावसायिक आहात, तर आपल्याबरोबर बघत आहे की आपली टीम व्यावसायिक आहेत. तर आपण तरुणांना व्यवसायाकडं आकर्षित करण्यासाठी किंवा जे महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकारचे सामाजिक न्याय विभागाच्या ज्या योजना आहेत याच्याविषयी आपल्या म्हणजे समाजामध्ये काही जागृती करणार आहात काय? आमच्या युवक आघाडीचे अध्यक्ष धम्मरत्न गायकवाड हे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची संघटना आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व तरुणांना त्यांनी एकत्र उद्योजकाच्या माध्यमातून एकत्र केलेलं आहेत. आमचे योगेश भोसले असतील, आमचे बाळा किरण समिंदर असतील, विकास गाडे असतील, राजेशजी बोबडे असतील. आमचं किरण समिंदर हे बांधकाम व्यावसायिकचं काम करतात. योगेश भोसले हे त्यांची PGचं माध्यमान आहे. आमचे राजेश बोबडे यांचा गादीचा कारखाना आहे. आत्ताचा जो 20 वर्षापूर्वीचा जो तरुण आणि आत्ता तरुण ह्याच्यामध्ये खूप रूपांतर झालेलं आहे आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि आपलं राहणीमान उंचवा. म्हणून आपल्याला पण पत्रकार म्हणून मी आपल्याला पण विचारतो की या राहणीमानाहून आपला समाज हा किती इम्प्रूव्हमेंट आपल्या क्षेत्रामध्ये झालेला आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आहे. आणि आजचे हे तरुण सर्व हे उद्योजक कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलेलं आपलं नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहत नाहीत. एवढंच या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील जो तरुण आहे तो या ठिकाणी होत आहे. आपण बघत आहोत की शौर्य दिनाचा म्हणजे 1 जानेवारीला शौर्य दिनानिमित्त या ठिकाणी ज्या सोयीसुविधा आहेत
शासनाच्या वतीने दिल्या गेला पाहिजेत, तर दिल्या जात आहेत का असं आपल्याला वाटतंय का? पुरेशा आहेत का ज्या सुविधा आहेत? महाराष्ट्र शासनाचे मी अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की आमचे नेते रामदासजी आठवले साहेब हे सातत्याने या 10-12-15 वर्षामध्ये या सरकारमध्ये आहेत आणि त्यांच्या रेट्यामुळं हा जो भीमा कोरेगावचा जो इतिहास आहे तो आपल्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम समाज कल्याण असेल, बार्टी असेल आणि जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, महानगरपालिका असेल, इथले CP असतील, अधीक्षक असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या भीमा अनुयायांचं त्या ठिकाणी संरक्षण त्या ठिकाणी करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या भीमसैनिकांना ते व्यवस्थित प्रोटेक्शन करत, व्यवस्थित माहिती देत आहेत. आत्ता आम्ही येता आम्ही आपल्या सर्वसामान्यांच्या लाईनमध्ये गेलेलो, तरी ते VIP पास होता, तर VIP माध्यमातून आम्ही या ठिकाणी या विजयस्तंभाच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. म्हणून या प्रशासनाचं, येथील सरकारचं मी मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. अतिशय चांगल्या पद्धतीने येथे भीमा अनुयायांची त्यांनी त्या ठिकाणी सेवा केलेली आणि लॉर्ड बुद्धा TV मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना तसेच त्यांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. लॉर्ड बुद्ध TV सातत्याने गोरगरीब कष्टकरी समाजाचं आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. विविध क्षेत्रातील मान्यवर बघतोय, काही सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रात काम करणारे या ठिकाणी आमचे धम्मबंधू प्राध्यापक गजेंद्र गवत सर, आपण या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी अनेक वर्षापासून येत आहे, तर आपल्याला काय वाटतं आणि या ठिकाणच्या सोयीसुविधा याच्याविषयी आपण काही आपलं माध्यमासमोर हे करणार का? जय भीम, नमो बुद्धाय. सर्व लॉर्ड बुद्धा TVच्या प्रेक्षकांना या ठिकाणी जय भीम करतो क्रांतिकारी. त्याचप्रमाणे लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो कव्हरेजचा कार्यक्रम होता, खरं तर 2010 आणि 11 पासून या ठिकाणी लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या माध्यमातून भीमा कोरेगाव आहे जगाच्या पटलावरती आणलं. याच्यापूर्वी कदाचित काही लोकांना एवढं पॉप्युलर या ठिकाणी या भीमा कोरेगाव नव्हतं. खरं तर 2010 आणि 11मध्ये लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा भीमा कोरेगावचा इतिहास हा जगासमोर आणला गेला आणि एवढंच नाही तर या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये लढणारा ज्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ते युद्ध किंवा ती लढाई लढल्या गेली ते सिद्धनाथ महार यांचं जे गाव आहे ते कळंबी गावसुद्धा या ठिकाणी इतिहासाच्या पटलावरती आणण्याचं काम लॉर्ड बुद्धा TV चॅनलनं केलं. खरं तर मी आभार व्यक्त करतो लॉर्ड बुद्धा TVच्या सगळ्या संचालकाचे आणि सर्व व्यवस्थापनाचे, की ज्यांच्यामुळं अशा अनेक गोष्टी आहेत की त्या लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्यामुळं जगाच्या समोर आल्यात. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या समाजाला प्रचार आणि प्रसाराची माध्यमं नसतात त्या समाजाची अवस्था एखाद्या पाखराच्या पंख तुटल्यासारखी होते. म्हणजे या ठिकाणी पक्षाला जर पंख तुटलेले असतील तर त्याला उडान भरता येत नाही, तसं आहे. चळवळ कुठली असो, चळवळीला जर या ठिकाणी जर प्रचार आणि प्रसाराची माध्यमं नसतील तर खरं तर त्या चळवळीची अवस्था अशी होते की तिला या ठिकाणी प्रगल्भ होता येत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये वृत्तपत्र या ठिकाणी निर्माण केल्या गेले किंवा बाबासाहेबांनी साप्ताहिक पाक्षिकं काढले, समता असेल, बहिष्कृत भारत असेल, अशा प्रसार माध्यमाच्याद्वारे बाबासाहेबांनी समाजाला या ठिकाणी उद्बोधित करण्याचं काम केलं. आणि एवढंच नाही तर समाजाला अनेक प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी समाजाला बाबासाहेबांनी या वृत्तपत्राच्या माध्यमातून सांगितल्या. एक उत्कृष्ट पत्रकार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांकडे या ठिकाणी आपण बघितलं गेलं पाहिजे, कारण पत्रकारिता काय असते आणि पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकारामध्ये जे निर्माण केलेले विषय असतील, काही प्रश्न असतील, ते प्रश्न या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनं खास करून त्या काळामध्ये त्याचे सडेतूर उत्तरं दिलेत. आणि म्हणून गावागावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे जे पेपर्स होते किंवा साप्ताहिक होते याचे काही अंक हे खेड्यापाड्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी पोहोचायचे आणि त्या काळामध्ये शिकलेले लोक जे असायचे बाबासाहेबांनी पाठवलेला एक वृत्तपत्राच्या माध्यमातला संपादकीय लेख असेल किंवा मेसेज असेल तो सार्वजनिकरित्या वाचला जायचा, त्याचं विश्लेषण केलं जायचं आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी समाजाला प्रबोधित केलं जायचं आणि म्हणून लोक प्रभावित होऊ शकले. खरं तर आजच्या या संबंधानं आपल्याला सांगता येईल की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये लोक परिस्थितीनं गरीब होते, परंतु आज संविधानामुळं अनेक गोष्टी आपल्याला उपलब्ध झाल्या, नोकऱ्या मिळाल्या, शिक्षण मिळालं
आणि या ठिकाणी लोकांची आर्थिक परिस्थिती बदलली, परंतु चळवळी त्या काळामध्ये श्रीमंत होत्या, लोक गरीब होते, परंतु आता लोक श्रीमंत झाले आणि चळवळी या ठिकाणी खऱ्या अर्थानं श्रीमंत होतात का काय असा एक खूप मोठा प्रसंग किंवा असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे. आजची तरुणाई या ठिकाणी खूप भटकते आहे, धम्मापासून तरुणाई दूर जाते आहे आणि म्हणून या अनुषंगानं तमाम तरुणाईला मी विनंती करेल किंवा गावागावामध्ये आपण चढाओढीनं जी बुद्धविहार निर्माण केली, बाबासाहेबांना अपेक्षित होतं की बुद्धविहार हे संस्काराचे केंद्र झाले पाहिजेत आणि त्या संस्काराच्या केंद्रामध्ये समाज एका ठिकाणी आला पाहिजे, तिथे वैचारिक मंथन झालं पाहिजे, संविधानावर भाष्य झालं पाहिजे. आज सगळीकडे संविधान बदलण्याचं या ठिकाणी वातावरण निर्माण होत असताना त्या लोक अग्रेसिव्ह होतात, संवेदनशील समाज आहे तो रस्त्यावर येतो. आपण काल परवाचं परभणीचं प्रकरण पाहिलं, संविधानाच्या साध्या शिल्पाची तोडमोड झाली तर अख्खा समाज नव्हे तर उभा महाराष्ट्र नव्हे तर देश या ठिकाणी पेटला गेला. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या आमच्या युवकाची या ठिकाणी पोलिसाच्या मार्फत केलेल्या ज्या काही अटॅक होते त्यामध्ये मृत्यू झाला आणि अशा पद्धतीने लोक संविधानासाठी त्याच्या रक्षणासाठी आपला जीवसुद्धा देऊ शकतात, कारण त्या संविधानानं आम्हाला हक्क अधिकार दिले. आता या ठिकाणी सौरभ डाबरे नावाचा जो कॅमेरामॅन उभा आहे, हा अधिकार सुद्धा या कॅमेरामॅनला केवळ आणि केवळ या संविधानानं दिला, या मीडियानं दिला आणि हे टेक्निकल नॉलेज सुद्धा या सौरभ डाबरेला या ठिकाणी केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान प्रदान करते आहे. आपण सुद्धा पत्रकार म्हणून या ठिकाणी जे उभे आहात ही सगळी देण राईट टू एज्युकेशनच्या माध्यमातून आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सगळ्या मीडियाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, म्हणून या मीडियाला बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ या ठिकाणी मानलेला आहे. परंतु ह्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हा भक्कम झाला पाहिजे, पत्रकारिता ही वास्तवता असली पाहिजे. पीत पत्रकारितेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप मोठं नुकसान समाजाचं या देशाचं होतंय हे अनेक पत्रकारांच्या लक्षामध्ये येते. परंतु बंधुजनो, आपल्याला सांगायला हरकत नाही, इथं वास्तव पत्रकारिता अतिशय महत्त्वाची आहे आणि ती शोधक पत्रकारिता असली पाहिजे. म्हणून पत्रकार बंधूंना सुद्धा या ठिकाणी मी आवाहन करेल की आपण वास्तव आणि सत्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करा, देशासमोर मांडण्याचा प्रयत्न करा. मागील 14-15 वर्षामध्ये या मीडियाच्या माध्यमातून खूप मोठ्या समाजाची सुद्धा दिशाभूल झालेली आहे. धार्मिकतेला खूप मोठं महत्त्व या ठिकाणी दिलं जात आहे आणि त्या अनुषंगानं मी सर्वांना विनंती करेल आणि आजचा जो भीमा कोरेगावचा हा जो महोत्सव या ठिकाणी होतो, खरं तर नव्या वर्षाची सुरुवात 1 जानेवारी ही या ठिकाणी इतिहास निर्माण झाला. लोक थर्ची पटच्या माध्यमातून वेगवेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून नवीन वर्षाचं स्वागत करतात, पण हा बहुजन समाज या ठिकाणी ज्या शूरवीरांनी 500 लोकांनी या ठिकाणी जो इतिहास घडवला त्या इतिहासाला साक्षी मानून ती प्रेरणा ती ऊर्जा घेऊन त्या लोकांना अभिवादन केलं जाते. इथला जो ब्रिटिशांनी या ठिकाणी 1820 मध्ये जो स्तंभ उभा केला त्या विजयी स्तंभाला मानवंदना देण्याचं काम या ठिकाणी लोक करताय आहेत आणि म्हणून ही प्रेरणा ऊर्जा वर्षभर या बहुजन समाजाला बाबासाहेबांची विचारधारा संविधान या ठिकाणी मार्ग दाखवत राहते, दिशा देत राहते आणि म्हणून त्या अनुषंगाने एक समाजाला विनंती असेल माझी की आपण सर्व एक होऊया आणि सेफ होऊया. अगर हम एक है तो सेफ है आणि म्हणून एकत्र येणं खूप काळाची गरज आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र आहे. हा तमाम बहुजन समाजाला लागू होतो, देशवासियांना लागू होतो आणि म्हणून त्याचा विचार आत्मभान ठेवा. शिक्षणाकडे आपली पावलं वळवा, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वांनी केलं पाहिजे. कारण आता एज्युकेशन पॉलिसी बदललेली आहे. 9वी पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना सरसगट पास केल्या जाते, त्याच्यामुळे त्याचा इंटेलिजंट क्वालिटी हा विकसित होत नाही आहे. म्हणून आता आम्हाला व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कसं मिळेल, शिक्षण कसं मिळेल ही काळाची गरज आपल्याला बंधुजन आहे. आमच्या तरुणांमध्ये बेकारीचं अतिशय बेरोजगारीचं खूप मोठं प्रमाण वाढलेलं आहे. कंपन्याचं या ठिकाणी खाजगीकरण झाल्यामुळं ज्यांच्याकडे कौशल्य आहे अशाच लोकांना या ठिकाणी कंपन्यामध्ये सुद्धा संधी मिळते आहे. म्हणून कौशल्य विकसित करण्यासाठी आपण सर्वांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण हस्तगत करा, नवीन कौशल्य हस्तगत करा आणि म्हणून उद्याचं विश्व आपण शोधण्यासाठी कटिबद्ध होऊया. अशाच पद्धतीने आपण सर्वांनी या ठिकाणी एक नवीन आव्हान पेलूया. सर्वांनी या ठिकाणी ऐकून घेतलं लॉर्ड बुद्धा टीव्हीचे अतिशय उत्कृष्ट आणि महाराष्ट्रात गाजलेले पत्रकार विनोद चांदमारे साहेब यांनी या ठिकाणी मला बोलण्याचं या ठिकाणी जे अवसर किंवा संधी प्राप्त करून दिली त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलला भविष्यामध्ये खूप मोठ्या सदिच्छा शुभेच्छा देतो. कारण आज देशातलं एकमेव हे आंबेडकर राईट आणि बुद्धिस्ट असणारं नॅशनल लेव्हलचं देशातल्या 28 राज्यामध्ये दिसणारं सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर दिसणारं एकमेव चॅनल आहे ते लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल आहे, जे या ठिकाणी सगळ्या विषयाची मांडणी सातत्याने या समाजासाठी बहुजनांसाठी करते आहे आणि म्हणून या चॅनलला आपण सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त जाहिराती देण्याचा प्रयत्न करा आणि पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधी
विनोद चांदमारे यांना सुद्धा चांगलं सहकार्य करा. पुन्हा एकदा आपल्या कॅमेरामन सौरभ डाबरेनं या ठिकाणी किती वेळापासून हा कॅमेरा पकडला, त्याचा खूप मोठा त्रास होतोय, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि विनोद चांदमारेने सुद्धा सहकार्य केलं. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नव्या वर्षाच्या हार्दिक हार्दिक मंगलकामना, आजच्या शौर्य दिनाच्या हार्दिक मंगलकामना. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. हे होते सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार प्राध्यापक गजेंद्र गवई सर, सौरभ डाबरे कॅमेरामॅनचं, विनोद चांदमारे, लॉर्ड बुद्धा TV, भीमा कोरेगाव, पुणे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.